पुरुष महिला मंडळी आणि ग्रामस्थ मंडळ आणि गणेश मित्र मंडळी या सर्वांच्या विद्यमाने आणि या ठिकाणी श्रीमद भागवत पारायण आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा सोहळा जवळजवळ संपन्न झाला. थोडा बाकी आहे, अजून झाला नाही. आतापर्यंत तुम्ही नाही आले तरी चालेल, पण सकाळी या. हुशार माणसं 7 दिवस काही येत नाही, पण शेवटी पगाराला काही हुशार माणसं पगाराच्या दिवशी बरोबर हजर. तसं आपल्या वारकरी परंपरेमध्ये काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन आहे, लक्षात घ्या. आणि तेही कीर्तन आपलं भाग्य आहे की आपल्या आईसाहेबांचे सेवक, निष्ठावंत सेवक जे आहेत की जे आज सातत्याने आमच्या वरसाळेकर बाबांच्या परंपरेतला जुळून आहे आणि आदिशक्ती मुक्ताईच्या श्रीक्षेत्र मिळून या ठिकाणी, आणि ते सातत्याने आणि आपली पालखी रथ घेऊन जातात मुक्ताईचा, आणि तो मुक्काम तुम्हाला सद्भाग्यानं लाभला, ही तुमचं भाग्य जाईल, लक्षात घ्या. कारण अशा अचानक ज्या गोष्टी घडतात ते आपल्या भाग्याचं लक्षण असतं. आणि त्याला अनुसरून महाराजांच्या मुखारविंदातून आपण काल्याच्या कीर्तनाचं श्रवण त्या ठिकाणी करणारच आहोत. असा परम भाग्याचा क्षण आहे. अत्यंत पवित्र आपलं तीर्थक्षेत्र गाव आहे आणि अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होणार आपला ज्ञानयज्ञ. यावर्षी आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण एक सोज्वळ व्यक्तिमत्व असलेले आणि भरतजी महाराज नस्वारीकर यांच्या मुखारविंदातून आपण हे श्रीमद भागवत कथा श्रवण केली. ऐका, आपण नामांकित चांगले वक्ते मुद्दाम बोलवतो. आपल्या बोलवण्याचा भाव चांगला असतो, कारण आपण का बदलत राहतो. आपल्या मनात असं असतं की चांगले वक्ते जर आले आणि त्यांनी जर ज्ञानदान दिलं तर त्याच्या योगानं ऐकणारे तर ऐकतातच, पण जे ऐकणारे नाही ते ऐकतील आणि ते मार्गाला लागतील, हा भाव त्याच्या पाठीमागे असतो. आणि म्हणून महाराजांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण केलेली आहे. आणि अशा या ज्ञान यज्ञाचा आजचा आपला 7वा दिवस आणि मोठ्या प्रेमानं आनंदाने या ठिकाणी पार पडलेला आहे. तुमचा हा सोहळा का आनंदाने पार पडतो. श्रोते तर तुम्ही बहुसंख्य आहेत, उदारदाते तर आहेत, अन्नदाते तर आहे, पण सर्वात श्रेय आम्ही देतो तुमच्या स्थानिक असणाऱ्या या वैदिक मंडळाला. कारण ज्या गावामध्ये हा पुरवठा आहे तिथे सप्ताह चांगला आहे, हे अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून आपले दादा हरिभाऊ आहेत, आमचे काका या ठिकाणी, सर्व मंडळी जुनी आहेत आणि पहिली आपली जुनी मंडळी या ठिकाणी होती तेव्हापासून आपले ऋणानुबंध आहे. आणि अशा या सर्वांच्या प्रेमातून, कार्यकारी मंडळीच्या प्रेमातून आणि तुमच्या सर्वांच्या आयोजकांतून आणि आमच्या तरुण मित्र बांधवांच्या या अथक परिश्रमातून, कारण तुम्हाला हे दिसताना इकडचं दिसतं, तिकडचं दिसतं का. आता तुमचे तोंड कुठे आहे, इकडे. तुम्हाला इकडचं दिसतंय, पण तिकडे आता टाक्या न्याव्या लागतील, हांडे उचलावे लागतील, वांगे कापावे लागतील, टमूक करावं लागेल. हे दिसतं का. मग हे करणारे कोणीतरी आहे की नाही. ते मंडपात दिसत नसले तरी ते आहे. ती अदृश्य शक्ती फार मोठी आहे आणि त्या शक्तीच्या जोरावर चालतंय, पण थोडस पुढे गेलं तर जास्त आहे. पण त्या शक्तीच्या जोरावर खरंच आहे, पण त्या शक्तीला देखील परमार्थ कळला पाहिजे. म्हणून कधी तरी त्यांनी कीर्तन ऐकलं पाहिजे, कधी म्हणतो ऐकलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही कीर्तन ऐकणारच नाही तोपर्यंत या परमार्थात काय गणित आहे हे आपल्याला कळत नाही. आणि त्या